गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने कोकणाला सुद्धा चांगलंच झोडपलं। आज सकाळपासून मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली। गेल्या 5 दिवसांपासून मासेमारीसाठी बोटी समुद्रामध्ये गेल्या नव्हत्या। आज मात्र काही प्रमाणामध्ये मासेमारीला सुरुवात झाली। दरम्यान आज आणि उद्या सुद्धा रत्नागिरीमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 1 ते 2 दिवसांमध्ये मान्सून कोकणामध्ये दाखल होणार आहे। अगदी उन्हाळ्यामध्ये किंवा अगदी मे महिन्याच्या अगदी शेवटच्या दिवसांमध्ये मान्सूनपूर्व पावसानं कोकणाला चांगलं झोडपून काढलं आणि त्यानंतर एकंदरीत कोकणातल्या अनेक भागांमध्ये म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अगदी पार गोव्यापर्यंत जनजीवन जे आहे ते कुठेतरी विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि दरम्यान साधारणपणे मंगळवारी सुरू झालेला हा मान्सूनपूर्व पाऊस अगदी शनिवारपर्यंत जोरदार बरसला। 5 ते 6 दिवस पावसानं जोरदार बॅटिंग केली आणि दरम्यान त्यामुळे कोकणातल्या जनजीवनावर त्याचा स्वाभाविकपणे परिणाम झाला। ग्रामीण भागातले किंवा शहरांमध्ये देखील वीज पुरवठा खंडित झालेला होता। दरम्यान सध्याच्या घडीला जर बघितलं आजच्या दिवशी म्हणजे रविवार आहे आणि पावसानं म्हणजे मान्सूनपूर्व पावसानं काहीशी विश्रांती सध्याच्या घडीला घेतलेली आपल्याला दिसून येत आहे। किनारपट्टी भागातला वाऱ्याचा जोर जो आहे तो मात्र सकाळपेक्षा तुलनेनं आता जाणवत आहे। मागच्या 5 ते 6 दिवसांमध्ये समुद्रामध्ये जी खवळलेला होता समुद्र तो मात्र सध्याच्या घडीला कुठेतरी शांत झालेला आपल्याला दिसून येतोय। अगदी बोटी देखील जात नव्हत्या समुद्रामध्ये, पण आता जर आपण चित्र बघितलं तर काही प्रमाणामध्ये बोटी देखील समुद्रामध्ये ज्या ठिकाणी जात आहेत मासेमारीसाठी जात आहेत। किनारपट्टी भागातल्या ज्या लाटा उंच उसळ होत्या त्या मात्र तुलनेनं कमी आहेत। पण दुपारच्या वेळेला आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर वाऱ्याचा वेग वाढलाय आणि समुद्राचं खवळण्याचं प्रमाण काही प्रमाणामध्ये तुलनेनं सध्याच्या घडीला जास्त दिसून येत आहे। अर्थात मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि तो कोकणात कधी दाखल होईल याकडे सध्याच्या घडीला सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। रिमझिम पावसाच्या सरी किंवा रिमझिम काहीसा पाऊस आत्ताच्या घडीला आपल्याला बरसताना दिसतोय आणि जोडीला वारा देखील आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।